श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, संपूर्ण भक्तिमय चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हाला नेहमी आशीर्वादित करो, नेहमी तुम्हाला आनंदित सुखात ठेवो हे स्वामींचरणी प्रार्थना करते. भक्तीविना प्रचिती नाही आणि प्रचितीविना भक्ती नाही. नामस्मरण करणे, पारायण करणे इतके सगळे करूनही एक गोष्ट जात नाही, ती म्हणजे मीपणा. आध्यात्मिकमध्ये अहंकाराला स्थान नाही. अहंकाराचा वारा न लागो म्हणतात ते सार्थ आहे. मी नामस्मरण केले, मी जप केले, मी पारायण केले, यामधला मी फार चालत असतो. तो आपल्या आणि आपल्या सद्गुरूंमध्ये दरी निर्माण करतो. त्यापेक्षा स्वामींनी मला नामस्मरणाची संधी दिली आणि मी भाग्यवान झालो. स्वामींनी माझ्याकडून पारायण करून घेतले असा भाव आपण मनात ठेवला तर अहंकार मनात शिवणार देखील नाही. अहो, कोण नामस्मरण करेल, कोण पारायण करेल, मुळात ते स्वामीच ठरवतात. आपल्या जीवनात स्वामींचे आगमन होईला आपले पूर्वप्रारब्ध लागते, हे विसरून चालणार नाही. आध्यात्मिक प्रवास हा अतिशय खडकर आहे. येथे पी हळद आणि हो गोरी हा नियम लागू होत नाही. येथे लागतो तो संयम. गोष्टी आपोआप घडत जातात. आपण आपल्या साधनेत चुकायचे नाही आणि मागायचे देखील नाही. आपल्याला काय द्यायचे हे स्वामी महाराजांना माहिती असते आणि वेळ आली की ते आपल्याला बरोबर देतात. आध्यात्मिक मार्ग खूप कठीण आहेच, पण स्वामी महाराज खूप परीक्षाही पाहतात. पण भक्तांनो, ज्यांना काही कारणास्तव स्वामींची सेवा करणे जमत नाही किंवा आपल्या कामामुळे आपल्याला स्वामींची नियमित सेवा करणे जमत नाही, तर अशा वेळेला आपण काय करायचे, तर आपण फक्त स्वामींचे अखंड नामस्मरण करायचे. अगदी बसल्या ठिकाणीसुद्धा आपण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करू शकतो. तर स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ नामस्मरण कशा प्रकारे करायचे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आता या जपाचा अर्थ काय आहे. श्री म्हणजे ऐश्वर्य, स्वामी म्हणजे स्वतःमधील मीचे स्वाहा करणारी शक्ती आणि समर्थ म्हणजे असामर्थ्याला सामर्थ्य करणारी एक शक्ती. श्री स्वामी समर्थ हा एक 6 अक्षरी मंत्र आहे. हा जप आम्ही 108 वेळा जेव्हा करतो तेव्हा त्याचे एक अवतरण पूर्ण होते. हा मंत्र 6 अक्षरी आहे. जेव्हा हा जप 6 माळी झाला तर जपाची 6 अवतरणे होऊन देतात. त्या जपाची परिपूर्णता त्या जपाला करायला लागते. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्यामुळे निसर्गातील सात्विक शक्ती साधनांकडे आकर्षित होते. त्यांच्याकडून चांगली कामे ईश्वरी शक्ती करून घेते. ही स्वामी समर्थ जपाची खूप मोठी जादू आहे. जप करणारे स्वामींना खूप आवडतात. असे स्वामींचा एक खूप जुना दुर्मिळ फोटो आहे. त्यात स्वामींच्या हातात जपाची माळ आहे. एकदा त्यांचा लाडका भक्त म्हणजे श्री बाळप्पा यांनी स्वामींना विचारला प्रश्न, स्वामी, आम्ही तुमच्या नावाचा जप करतो, तुम्ही कोणता जप करता, कोणाचा जप करता? श्री स्वामी समर्थ एकच वाक्य म्हणतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. भक्तांनो, घराघरातून स्वामी समर्थांचा जप झाला पाहिजे. तर भक्तांनो, ज्याला काही कारणास्तव स्वामी समर्थांचा जप जमत नसेल किंवा आयुष्यातील ताणतणाव, टेन्शन यामुळे स्वामी सेवा जमत नसेल, त्यांनी फक्त अखंड नामस्मरण चालू ठेवायचं. हे तर आपण करूच शकतो. नामस्मरणात खूप ताकद आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी तर आपली आई आहे आणि त्यांना आपल्या सगळ्या लेकरांचं दुःख कळतं. तर आपल्याला फक्त नामस्मरण करून योग्य क्षणाची वाट पाहायची आहे. अखंड नामस्मरण चालू ठेवायचे आहे. अगदी आपण जिथे बसतो, उठतो, झोपतो तिथे देखील आपण स्वामींचे नामस्मरण करू शकतो. तर स्वामी भक्तांनो, स्वामींना तुमची वरवरची सेवा नाही आवडत तर किती मनापासून तुम्ही सेवा करता हे स्वामी पाहत असतात. श्री स्वामींनी आपल्या भक्तांना अभिवचन दिले आहे, जेथे स्वामी नाम आहे तिथे मी आहे. पण वर्षावर्ष माझी सेवा करूनही एक प्रश्न स्वतःला विचारा, सेवेच्या कुठल्या पायरीवर मी आहे? तर त्याचे उत्तर एकच आहे की मी अजूनही पहिल्याच पायरीवर आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, सांगितल्याप्रमाणे स्वामींची सेवा करणे जमत नसेल तर फक्त नामस्मरण करून आपण आपली इच्छा, स्वप्न पूर्ण करू शकता. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आपला हा व्हिडिओ स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोचवा. धन्यवाद.